गुड मॉर्निंग टू ऑल. आपल्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. मित्रांनो, आपलं 365 दिवसाच्या संकल्पातलं आजचं हे 44वं सत्र तंत्रज्ञान आणि आपण या विषयावर बोलत आहोत. आणि गेल्या सत्रामध्ये आपण हे बघितलं की सर्वांसाठीच कोडिंग किती महत्वाचं आहे. म्हणजे कोडिंग हा कुठल्याही एका विशिष्ट ब्रँचेसचा किंवा विशिष्ट अशा जॉब रोलचा भाग नसून तो प्रत्येकाच्या जगण्याचा एक महत्वाचा पार्ट आहे, एक अविभाज्य घटक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मग ज्या वेळेला आपण हे बघितलं की कोडिंग गरजेचं आहे तुमच्या जॉबला, तुमच्या स्किल सेटला आणि तुमच्या लाईफस्टाईलला थोडंसं एनहान्स करण्यासाठी. आता हे मी शब्द ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागची भूमिका तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जॉबला एनहान्स करणं म्हणजे काय करणं की तुम्ही जो काही जॉब करत आहात, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग ज्या बॅकग्राऊंड मधून तुम्ही आलेला आहात, पण नॉन आयटी बॅकग्राऊंड मधून आहात, पण तरी देखील तुम्हाला तुमचे एक्सपेन्सेस ट्रॅक करणं, तुमचे काही छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, या प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी आयटीची गरज आहे. आणि त्यातच पुढे जाऊन आता AI आणि बाकी कोडिंगच्या काही वेगवेगळ्या भाषांची गरज आपल्याला असणार आहे. लक्षात. आता सगळ्यात महत्वाचं हे का गरजेचं आहे, तर हे एखादा कोड लिहिणं म्हणजे काय, एखादा प्रॉब्लेम या ठिकाणी वेगवेगळ्या सेटमध्ये टप्प्याटप्प्यानं सोडवण्याची पद्धत विकसित करणं असतं. लक्षात. म्हणजे आपलं लॉजिकल थिंकिंग या ठिकाणी किंवा क्रिटिकल थिंकिंग जे आहे ते डेव्हलप करणं हा त्या पाठीमागचा एक महत्वाचा भाग असतो. लक्षात. आणि मग कुठून सुरुवात करावी हा पण प्रश्न असतो. मला समजलं की कोडिंग पाहिजे, महत्वाचं आहे, कसं करायचं. मग आपल्यातले काही विद्यार्थी करतात की चला व्हिडिओ बघायचे, मग आपण लगेच त्याच्यामध्ये. गेल्या वेळेला लेक्चर झाल्यानंतर काही मुलांचे मला फोन आले, सर मी ते 2-3 व्हिडिओ बघितले पण ते मला काही समजत नाही, त्याच्यात माझ्याकडे एरर यायला लागलेला आहे. ते लक्षात घ्या. मुळातच ही प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तुमचा तर्क, तुमचं लॉजिक किती चांगलं आहे त्याच्यावर तुमचं आउटपुट ठरणार आहे. लक्षात घ्या. तुम्हाला ऍप वापरता येणं आणि ऍप विचार कसा करतं हे समजणं हे फार महत्वाचं असतं. लक्षात घ्या. म्हणजे अल्गोरिदम हा शब्द आपण वापरतो. लक्षात. अचानकच राघव चड्डा सारखं नाव या ठिकाणी खासदार 588 खासदार जर का आता लोकसभेमध्ये आहेत तेवढे बोलत असतात, पण राघव चड्डा हे एकच नाव सगळीकडे का दिसायला लागतं याचा विचार तुम्ही केला का? आणि त्यांनी बनवलेल्या रील, त्यांनी मांडलेले प्रश्न, त्याच्यावर आलेलं उत्तर, हे सगळं एक या ठिकाणी प्री प्लॅन मार्केटिंगचा भाग होता. हे जर तुम्हाला समजलं याचा अर्थ तुम्ही राईट ट्रॅकवर आहात आणि तुम्हाला या ठिकाणी आजूबाजूला काय घडतं हे तर ही व्यक्ती आपल्यावर इम्पोज केली जाते. म्हणजे काय केलं जातं, त्यांचा एक मार्केटिंगचा प्लॅन बनतो, मग ते तुमच्या पर्यंत ह्या रील पोहोचवल्या जातात. तुमच्या फीडला आल्यानंतर ह्या रील या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कशा त्याचं आउटपुट मिळेल, तुम्ही त्याच्यावर कसं रिॲक्ट व्हाल हे बघितलं जातं. आणि मग त्याचा रीच वाढेल, त्याच्यावरच्या कमेंट वाढतील आणि ती व्यक्ती लोकांच्या पर्यंत पोहोचेल. मग हे तुम्हाला समजलं म्हणजे काही लोकांना या ठिकाणी लक्षात येतं, माझा रील व्हायरल कसा झाला, तर म्हणतात बघा अल्गोरिदम मध्ये गेला. अल्गोरिदम मध्ये जाणं म्हणजे काय असतं, फेसबुक काय काम करतं, इन्स्टावर नेमकं कशा कशाची माहिती घेतली जाते, हे फुकट चालवून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एवढ्या सगळ्या सुविधा कशा देत आहेत आणि तरी पण हे मोठे कसे होत आहेत, या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला समजायला लागली तर तुम्ही या ठिकाणी योग्य ट्रॅकवर आहात हे समजेल. लक्षात घ्या. म्हणजे आज काही लोक काय म्हणतात या ठिकाणी, हेल्थ इज वेल्थ जसं म्हटलं जातं, नेटवर्क इज वेल्थ म्हटलं जातं, नेटवर्क इज नेट वेल्थ म्हटलं जातं. लक्षात घ्या. तसंच या ठिकाणी डेटा ही सगळ्यात मोठी वेल्थ मानली जाते. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाची योग्य माहिती असणं किंवा तुम्ही ज्या स्थापनेमध्ये काम करताय त्याचा अप टू डेट डेटा तुमच्याकडे असणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि हा डेटा कलेक्ट करणं, तो डेटा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अनालाइज करणं आणि त्याच्यावर तुमचं डिसिजन मेकिंग असणं, घेतलेला डिसिजन योग्य पद्धतीने एक्झिक्यूट करणं, एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याचे रिपोर्ट जनरेट करणं आणि त्याची काय आउटकम आले हे चेक करणं, ह्या प्रत्येक स्टेजला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या कोडिंगची गरज भासणार आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आणि हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल की बाबा ह्या गोष्टी खरोखर गरजेच्या आहेत, मग कुठून सुरुवात करायची हा प्रश्न पडेल आपल्याला. की कारण काय झालंय की आपल्याला रेडीमेड कोड मिळत आहे. मी हे त्यावेळेला बोलतोय मित्रांनो, लक्षात घ्या की ज्या वेळेला AI ला जर तुम्ही सांगितलं की मला कॅल्क्युलेटर बनवायचं आहे, लक्षात, तर ते कॅल्क्युलेटर तुम्हाला बनवून देतं, कोड लिहून देतं, कॉपी पेस्ट केला की तुमचा रन होतो. लक्षात. त्यावेळेला मी तुम्हाला असं म्हणायला लागले की कोडिंग शिकून घ्या. त्याचं कारण काय असेल, बेसिक पायथॉन तुम्हाला प्रत्येकाला माहित असलं पाहिजे. याचं कारण काय असेल, याचं कारण हे मित्रांनो लक्षात घ्या की ते जे ऍप तुम्ही वापरताय ते कसं काम करतं हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे.
त्या ऍपचा विचार काय आहे हे तुम्हाला समजतं, हे कसं विचार करतं. म्हणजे करिअर कट्ट्याच्या ऍपवर आल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येतो, त्यात आपण एक एक स्टेज पुढे चाललेलो आहोत. त्याला AI एजंट बनवतोय, त्याला अजून गोष्टी आणतोय सगळं त्याच्यामध्ये. मात्र करिअर कट्ट्याच्या ऍपवर आल्यानंतर तुम्हाला ज्या या ठिकाणी गोष्टी दिसणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात का, तर 100% मदत करू शकतील. मग ते काम कसं करते हे तुम्हाला समजेल का, हे समजणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक ऍप ज्या वेळेला हातात येईल त्यावेळेला त्याच्या पाठीमागचं लॉजिक शोधण्याची सवय लागली पाहिजे. एआयच्या काही कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना समजल्या पाहिजे. फक्त एआयच्या कन्सेप्ट समजून सांगणार नाही तर या ठिकाणी त्या कशा काम करतायत, त्या पद्धतीने आउटकम पाहिजे असेल तर आपण काय काम केलं पाहिजे या पद्धतीचा विचार तुमच्याकडे आला पाहिजे. मग आपली सुरुवात होते. आपल्याकडे एक सवय लागली, लक्षात घ्या. आपण काय करतो लगेचच, चला मग याची व्हिडिओ बघा. 1, 2, 3, 4, 5 व्हिडिओ बघितले, 50 व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये, आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की मला समजायला लागतं. आणि तुमच्यातली दुसरी व्यक्ती असेल की ज्याने 2च व्हिडिओ बघितले आणि 2 व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला वाटलं की आपण या ठिकाणी एक एज कॅल्क्युलेटर बनवूया, किंवा या ठिकाणी फक्त कॅल्क्युलेटर बनवूया, किंवा या ठिकाणी डेटा ट्रॅकर बनवू, त्याच्यामध्ये अटेंडन्स ट्रॅकर बनवू. त्याने ते बनवलं आणि बघितलं त्याच्यामध्ये. तर एकच व्हिडिओ बघून ज्यांनी बनवून बघितलं त्याला ते लवकर समजणार आहे, कम्पॅरेटिव्हली 50 व्हिडिओ ज्यांनी बघितले त्याला ते समजणार नाही आहे. हे देखील तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तांत्रिक या ठिकाणी बाबी महत्वाच्या यासाठी आहेत की आपण, मी वारंवार सांगतो, 1991चा काळ होता ज्या वेळेला आपण राष्ट्रीय साक्षरता मिशन चालवायचं. ब क ड बाराखडी शिकवायला लागायची, हा एक काळ होता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इंटरनेट साक्षरता नावाचा प्रकार आला. म्हणजे इंटरनेट वापरता येईल, ईमेल वापरता येईल, ईमेल ओपन करायला शिकवायचं. हा एक काळ आपण अनुभवला, लक्षात घ्या. तुमच्या पाठीमागच्या पिढीने अनुभवलेलं, लक्षात घ्या. मग त्याच्यानंतरचा जो काळ आला त्या काळामध्ये एक लक्षात घ्या की असं वाटलं होतं की थोडा थोडा वेळ लागेल याला, पण तो वेळ मिळायचं बंद झालं. इंटरनेट साक्षरता, ई साक्षरता ज्याला म्हणतात ती आली. मग डिजिटल लिटरसी नावाचा एक पार्ट आला, फायनान्शियल पेमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना. आणि आता AI लिटरसी हा नवीन फॉर्म आलेला आहे. म्हणजे आज युनेस्को देखील म्हणतं की AI किंवा या ठिकाणी कोडिंग हा तुमच्या या ठिकाणी नवीन लिटरसीचा पार्ट आहे. म्हणजे जागतिक पातळीवर कोडिंग सगळ्यांना समजणं, हे कोडिंग समजून घेणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हे आपण या ठिकाणी थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आता आपण याची काही पद्धती ज्या आहेत, कोणत्या चुका आपल्या होतात हे लक्षात त्याच्यामध्ये, की आपण बऱ्याच वेळा 3 ते 4 लँग्वेज एकाच वेळा शिकायला सुरुवात करतो. असं न करता या ठिकाणी एकाच लँग्वेज पासून आपण या ठिकाणी सुरुवात करूया, समजून घेऊया. आणि मग याच्यासाठी पहिलं काम करूया की आपण बिगनर आहोत तर पायथॉन पहिला समजून घेऊ आपण त्याच्यामध्ये, आणि बेसिक कोडिंग ट्रॅक जो आहे तो पहिल्यांदा समजून घेऊ. याला लँग्वेज लागत नाही, याला सातत्य लागतं, लक्षात घ्या. मी पुन्हा पुन्हा म्हणतो, सातत्याची ताकद फार मोठी असते मित्रांनो. आणि 44 दिवस दररोज उपस्थित राहून तुम्ही ते सिद्ध केलेलं आहे की आपण सातत्यानं पुढे जाऊ शकतो, काहीतरी करू शकतो. तर हा एक पार्ट आपल्याला करता येईल, लक्षात घ्या. मग याच्यातल्या काही गोष्टी महत्वाच्या शिकल्या पाहिजेत. म्हणजे व्हेरिएबल्स काय असतात, इनपुट काय असतं, आउटपुट काय असतं, इफ एल्स कसं काम करतं, लूप काय असतात, फंक्शन्स कसे काम करतात, एरर आणि एक्सेप्शन काय असतात, लक्षात. या काही गोष्टी जर तुम्ही या ठिकाणी समजू शकला, छोट्या छोट्या गोष्टी आहेत लक्षात त्याच्या बाबतीतनं, तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सुरुवात करता येईल, लक्षात घ्या. याचं एक एन्व्हायरमेंट सेटअप करणं फार महत्वाचं असतं शिकण्याच्या अगोदर. म्हणजे काय की तुम्हाला कोणते तरी ऍप लागणार आहेत, बरोबर, तर ते टूल इन्स्टॉल करणं गरजेचं असतं. कोड एडिटर सेटअप लागतो, फाईल सिस्टम लागते, कमांड लाईन लिहायची असतील तर त्याची ओळख करून देणं. इथं आपण आपला गोंधळ होऊ नये म्हणून तो पहिला एन्व्हायरमेंट सेटअप, कोडिंग शिकण्यासाठी एन्व्हायरमेंट सेटअप. म्हणजे जसं तुम्ही करताना, मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, मग त्याचं किती वातावरण निर्मिती केलेली असते. मग तुम्हाला एखादी लायब्ररी बघणं, मग तो या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी व्यवस्था, पुस्तकं एकत्र करणं, सिलेबस, हे जसा पार्ट असतो, सेम पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एन्व्हायरमेंट सेटअप करणं हे देखील या ठिकाणी दुसरी स्टेप आपली या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. सॉरी, तिसरी. चौथा यातला टप्पा महत्वाचा आहे की छोटे छोटे प्रोजेक्ट करा. फार मोठे प्रोजेक्ट करायची आवश्यकता नाही. म्हणजे कॅल्क्युलेटर बनवणं, टू डू लिस्ट बनवणं, सिम्पल वेब पेज बनवणं, लक्षात या, क्विज ऍप बनवणं, लक्षात, नंबर गेसिंग गेम बनवणं, असे छोटे छोटे प्रोजेक्ट जर तुम्ही तयार केले तर यातनं तुम्हाला तुमचं या ठिकाणी थिंकिंग जे आहे ते वाढण्यासाठी, त्या दिशेनं जाण्यासाठी मदत होऊ शकते, लक्षात घ्या. पुन्हा तोच प्रश्न येतो, 5वा टप्पा आपला महत्वाचा, सातत्य महत्वाचं आहे. म्हणजे रोज 20-25 मिनिटं तुम्ही या ठिकाणी काहीतरी कोड लिहिला पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यात एरर येऊ देत. एरर आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपल्याला त्याच्यात काय करता येतं, दुरुस्ती करता येतात, त्यातले बग रिमूव्ह करता येतात, लक्षात. पण रोज लिहिणं गरजेचं आहे. कोडिंग ही रिडिंग सारखं स्किल नाही, तर ते प्रॅक्टिसचं स्किल आहे. दररोज लिहिलं पाहिजे आणि दररोज या ठिकाणी ते सरावाच्या माध्यमातून अपडेट होण्यासाठी प्रयत्न होतील, लक्षात घ्या. त्याला या ठिकाणी कोड लिहिल्यानंतर पहिल्याच वेळी तो चालला नाही तर निराश व्हायची गरज नाही, लक्षात घ्या.
कोड शिकत असताना त्याचा टेस्टिंगचा भाग असतो आणि बग म्हणजे या ठिकाणी अपयश नसून ती एक सुरुवात असते. आपण काहीतरी करतो त्याचा फीडबॅक असतो. तुम्ही जे लिहिलेलं आहे त्यात काय चूक आहे, चुका दाखवतात ते, हे लक्षात घ्या आणि ती दुरुस्त करून पुढे जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं रिव्हिजन सिस्टम. आज शिकलात म्हणजे पुन्हा त्याकडे बघूच नका, असं करू नका. छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी सातत्याने करत राहणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मग बिगिनरसाठी या ठिकाणी सांगितलं सर प्रॅक्टिस मॅप एक या ठिकाणी थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. पहिल्या आठवड्यामध्ये आपण त्याचे सिंटेक्स बेसिक शिकूया. दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला इफ एल्स लूप हे बघता येतील. त्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या आठवड्यामध्ये फंक्शन्स आणि स्मॉल प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे बघता येईल. चौथ्या आठवड्यामध्ये छोटासा प्रोजेक्ट बघता येईल आणि तिथून पुढचे 30 दिवस या ठिकाणी दररोज प्रॅक्टिस आणि विकली एखादं रिव्हिजन करता येऊ शकतं. हा रोडमॅप आपण जर का बेसिक कोडिंग शिकण्यासाठी जर वापरला तर त्याचा फायदा होऊ शकतोय, लक्षात घ्या. हे जे आजची प्रिपरेशन नोट्स माझे आहेत हे मी तुम्हाला शेअर करतो, जेणेकरून या गोष्टी थोड्याशा तुमच्या लक्षात येतील. तर सुरुवात करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं तर टाळायच्या कोणत्या गोष्टी पुन्हा मी रिपीट करतोय. एक तर दर 2 दिवसांनी लँग्वेज बदलणं ही चूक करायची नाही. आज ही जराशी चुकली मग दुसरी बघतो ती आवडली दुसरी, असं नका करू. फक्त व्हिडिओ बघत बसू नका, तर कोड लिहिणं गरजेचं आहे. कॉपी पेस्ट केलं म्हणजे मला येते ह्या गैरसमजातून तुम्ही बाहेर पडायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि प्रोजेक्ट मोठे करण्यापेक्षा त्याच्या या ठिकाणी पहिल्यांदा फ्रेमवर्क शिकणं हे गरजेचं असतं. एरर आला म्हणजे थांबून चालत नाही. एरर आल्यानंतर पुढे जाण्यासाठी आपल्याला एक छोटा रूल ठेवायचा, लर्न, राईट, ब्रेक, फिक्स अँड रिपीट. लक्षात, लर्न, राईट, ब्रेक, फिक्स आणि रिपीट हे या ठिकाणी थोडंसं आपला रूल फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा कोड लिहायचा, ते शिकायचा, लिहायचा, चुका असतील तर त्यातल्या दुरुस्त करायच्या, पुन्हा या ठिकाणी ते रिपीट करायचं, लक्षात घ्या. आपण या ठिकाणी 50 ट्युटोरियल पाहिले आणि एक प्रोजेक्ट केला तर एक प्रोजेक्ट केलेल्याला जास्त कॉन्फिडन्स येणार आहे कम्पॅरेटिव्हली फक्त व्हिडिओ ट्युटर बघण्यापेक्षा, लक्षात घ्या. 10 बेसिक कॉन्सेप्ट आपण शिकून कॅल्क्युलेटर बनवला तर तुम्हाला कोडिंग समजू शकतं. दररोज या ठिकाणी 20 मिनिटांपेक्षा या ठिकाणी जास्त कमी वेळ जरी तुम्ही कोडिंग दिलं तर 60 दिवसांमध्ये तुम्ही इतरांपेक्षा जास्त पुढे गेलेला असता. कारण तुमच्याकडे टॅलेंट नाही तर सिस्टम महत्वाची असते, लक्षात घ्या. मी तुम्हाला वारंवार एक सांगतोय, लक्षात घ्या की तुमच्याकडे व्यवस्था जर असेल तर व्यवस्था कधीही भारी पडते इंडिव्हिज्युअल स्किलपेक्षा, लक्षात घ्या. त्यामुळे सिस्टम बनवण्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे आपल्याला या महत्वाच्या गोष्टी गरजेच्या आहेत. योग्य डायरेक्शननं कोडिंग शिकणं, लक्षात, फंडामेंटल समजून घेणं, दररोज थोडासा कोड लिहिणं ही आपल्या या ठिकाणी महत्वाची बाब आहे, हे लक्षात घ्या. आपण आज थांबत असताना मित्रांनो, थांबत असताना म्हणजे मी यानंतरचा जो भाग दुसरा बोलणार आहे तो यासाठी महत्वाचा आहे की हे झालं टेक्निकल आहे, आपल्याला ज्याच्यावर विचार करणं गरजेचं असं वाटतं. आणि का तर प्रत्येकाच्या लाईफचा तो एक भाग आहे. आता तुम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये राहता त्या ग्रामीण भागाचं ऑब्झर्वेशन करण्याची तुमची नेमकी पद्धत काय आहे, फार महत्वाचा भाग असतो, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही दररोज रस्त्याने जात असताना, घरातून कॉलेजपर्यंत जात असताना, कॉलेजपासून घरापर्यंत येत असताना काय काय गोष्टी घडू शकतात, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होतात हे लक्षात घ्या. एक एक्झाम्पल सांगतो. कोल्हापूर ते पुणे दररोज अपडाऊन करणारी काही मंडळी आहेत. दररोज अपडाऊन करणारी म्हणजे काही कामानिमित्त येत असतात, जात असतात सगळे त्याच्यामध्ये. काही वीकली येणारे जाणारे आहेत सगळे त्याच्यामध्ये. आणि मग काही लोकांच्या असं लक्षात आलं की अरे हे येतात जातात हे ना कुठेतरी कनेक्ट झालं पाहिजे, लक्षात. मग त्यांनी ब्लाब्ला नावाचं एक या ठिकाणी काहीतरी शोधून काढलं किंवा या ठिकाणी त्यांनी त्यांचे ऍप बनवले, त्यांनी त्यांचे ग्रुप बनवले की ज्या ग्रुपमध्ये गाडी कुठं थांबलेली आहे हे दिसतं, लक्षात. आणि कुणाला या ठिकाणी पाहिजे असेल तर तो तिथं कनेक्ट करतो, त्याला घेतो आणि निघून जातो सगळं त्याच्यामध्ये. म्हणजे ज्याला एकट्याला गाडीतनं प्रवास करायचा आहे, काहीतरी पुण्यात काम आहे, तो बस स्टँडच्या जवळ येतो किंवा कुठेही येतो, तर तिथं त्याच्या अगोदरच बुक झाले 3-4 कस्टमर असतात, ते गाडीत बसतात, त्यांना घेऊन येतो तो, तर त्यांच्या कामाला सोडून देतो, याचं स्वतःचं काम करतो. संध्याकाळी परत जाताना पुन्हा या ठिकाणी त्या म्हणजे स्वतः या ठिकाणी काही कामानिमित्त पुण्यात यायचं असेल तर गाडीचा खर्च 5,000 रुपये येणार असेल समजा, तर या ठिकाणी 500-500 रुपये प्रमाणे 4 माणसं येताना घेतलेले असतात, 4 माणसं जाताना घेतलेले असतात, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. म्हणजे इथं 2 आणि 2 2,500 रुपये, 2 आणि 2 4,000 रुपये त्यातनं मिळालेले असतात आणि पुन्हा आपलं काम करून आपण परतही गेलेलो असतो. यासाठी काय केलं, त्याने एक छोटंसं ऍप बनवलं. म्हणजे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी इथं कुठेतरी कोडिंगची गरज होती. आता काय करतो आपण की कुणाला तरी सांगू शकतो, पण प्रॉब्लेम असा आहे की एक लक्षात घ्या की मला सुंदर स्वप्न पडलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मी ते दुसऱ्याला सांगत असताना त्याच्यामध्ये जे काही या ठिकाणी बऱ्याच वेळा जसंच्या तसं या ठिकाणी सांगितलं जात नाही. मग आपल्याला वाटतं हे मलाच करायचं आहे. तुम्ही अनुभव घेतला असेल की तुम्ही काहीतरी डिझाईन तुमच्या डोक्यात असतं,
एखादा फ्लेक्स बनवायचा, एखादा लोगो बनवायचा, एखादा बोर्ड बनवायचा आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही त्याला सांगत असं समोरच्याला मला असं पाहिजे, हे पुढं पाहिजे का ते पाठीत. तुम्ही सांगत असताय ते त्याला समजतच नाही बऱ्याच वेळा, आणि तुम्ही त्रासून जाता, अरे काय याला कळतच नाही मला काय सांगायचंय. हे जर तुम्हाला ते टूल वापरता येत असतील, तुम्ही म्हणता हे थांब मीच करतो, तुम्ही बसताना तुम्ही करून दाखवता, तुम्हाला समाधान मिळते की मला पाहिजे होतं तसं झालं. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जे काही प्रॉब्लेम बघणार आहात, हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं हे गरजेचं आहे. बेसिक लेवलला मी सांगतो, लक्षात घ्या. तुम्ही डेव्हलपर बनायला जाऊ नका. आज एआय तुम्हाला रेडीमेड बऱ्याच गोष्टी उपलब्ध करून देते, पण त्याचा वापर कसा करायचा हे समजण्यासाठी तरी काही कोडिंगच्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. पुन्हा महत्वाचा प्रश्न, तुम्हाला सिस्टम तयार करता यायला पाहिजे, आणि ती सिस्टम कशासाठी पाहिजे हे कळायला पाहिजे. म्हणजे एक सिस्टम या ठिकाणी काय तयार करता येऊ शकते, की शितोळे सरांचं दररोज सकाळी 6:55 ला लेक्चर असतं, ते दररोज काहीतरी बोलत असतात, आणि मग या ठिकाणी वेदिका असेल, बाकीची मंडळी या ठिकाणी त्याच्यावर काही स्क्रिप्ट टाकतात. पण मला असं वाटतं त्याच्यापेक्षा वेगळं स्क्रिप्ट काहीतरी बनायला पाहिजे. मग या ठिकाणी दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ संध्याकाळी दररोज अपलोड होतो. तुम्ही एआय मध्ये एक टूल घेतला आणि त्याला सांगून दिलं की ही युट्यूबची लिंक आहे, इथं दररोज व्हिडिओ अपलोड होत राहील, हा व्हिडिओ घ्यायचा, इथं मी एक पोस्ट टाकत जाईल, म्हणजे वेदिका असेल कोणी टाकली पोस्ट, आणि ह्या व्हिडिओचा आणि या पोस्टचं कंपॅरिझन करून ज्या गोष्टी वेदिकाच्या पोस्टमध्ये कव्हर झालेल्या नाहीत त्या गोष्टी मला माझ्या पद्धतीनं या व्हिडिओच्या सगळ्या ट्रान्सक्रिप्ट करून दे. आता हे दररोज लिहायची गरज नाही, एकदाच त्याला जर व्यवस्थित तुम्ही कमांड दिली तर ते तसं काम करायला लागतं, हे लक्षात घ्या. तर ही झाली सिस्टम बनवणं. मग ह्यात काय कोडिंग केलं का? काहीच कोडिंग नाही केलं. त्याला प्रॉम्प्ट देणं म्हणतात, त्याला योग्य पद्धतीने प्रॉम्प्ट देणं आणि काम काढून घेणं. तर फक्त लॉजिकचा विचार केला, ते काय काय करू शकतं त्याच्या क्षमता समजून घेतल्या. म्हणजे हे ऍप असं आहे की जे व्हिडिओमध्ये जातं, व्हिडिओ पूर्ण बघतं, आणि आपल्याला पाहिजे त्या भाषेमध्ये त्या व्हिडिओचा सारांश काढून देतं. ठीक आहे. मग दुसरं काय केलं त्याच्यामध्ये, हे कंपॅरिझन करतं का? म्हणजे अगोदर एक फाईल अपलोड केलेली आहे, त्याच्यामधला वर्डचं डॉक्युमेंटचा कंटेंट आहे, आणि तुमच्या व्हिडिओमधला तयार झालेला कंटेंट, याचं कंपॅरिझन 100% करतं, आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला पाहिजे त्या सोप्या भाषेमध्ये मांडणी करतं का? तर ते काम कसं करतं हे मला समजलं, विचार कसं करतं हे मला समजलं, त्यामुळे मी त्याला प्रॉम्प्ट देऊन त्याच्याकडून काम करून घेतलं, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा ते काय करतं, मध्ये मध्ये सांगतं बघा, मी एक भाषिक मॉडेल आहे, लक्षात, त्यामुळे ही गोष्ट मी करू शकत नाही. हे ज्या वेळेला ते सांगतं तर मला समजतं काही काय म्हणायला लागलेलं आहे. म्हणजे एआय शी कम्युनिकेट करत असताना त्याचे येणारे एरर किंवा त्याची जी काही असमर्थता दाखवतं, याचा अर्थ आहे की याच्या फंक्शनच्या पलीकडे आपण त्याला काहीतरी सांगतोय. मग याचं काम काय आहे? मग याच्याऐवजी दुसरा ऍप कुठला असेल? आता ज्या वेळेला या ठिकाणी ध्रुव राठी सारखी व्यक्ती असेल किंवा आणि लोक काय करतायत, पब्लिसिटी, त्याच्या पाठीमागची बाकीची टीम असेल, हे जेवढे सगळे एआयचे ऍप आहेत ते सगळे एकत्र आणणार आहेत आणि तुम्हाला द्यायला आले. तुम्ही कमांड द्या, तिथनं ते ऑटोमॅटिकली 2-4 ऍप बरोबर त्याचं ते स्वतः बोलेल आणि तुम्हाला या ठिकाणी काम करून देईल. वेगळ्या वेगळ्या सबस्क्रिप्शनची गरज नाही. हे मॉडेल का लागायला लागले? कारण त्यांना प्रॉब्लेम लक्षात आला की आपल्याकडे लोकांना अजून हे समजत नाहीये की कुठल्या ऍपचा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो, आणि हे कळून देण्यासाठी मग त्यांनी सिस्टम डिझाईन केली. म्हणजे तुमच्या करिअरचा पाथ ही सिस्टमचा भाग असू शकतो, लक्षात घ्या. तुम्हाला ती सिस्टम डिझाईन करावी लागेल. म्हणजे तुम्हाला दररोज काय शिकायचं आहे, दररोज या ठिकाणी कोणत्या गोष्टी, म्हणजे शारीरिक क्षमतासाठी काय द्यायचं आहे, मानसिक क्षमता वृद्धीसाठी काय द्यायचं आहे, कौशल्य वृद्धीसाठी या ठिकाणी काय करायचं आहे, लक्षात घ्या. आणि याचा जर पाथ बनवला आणि तुम्ही तुमच्या मोबाईलला त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं, मी तुम्हाला आठवत असेल ज्या ज्या वेळेला कॉलेजमध्ये यायचो त्यावेळेला मी तुम्हाला हे सांगितलं होतं की तुमची जी काही स्वप्न आहेत आणि तुमचा मोबाईल आहे याचं मॅपिंग झालं पाहिजे. तुमच्या मोबाईलला माहित असलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं आयुष्यामध्ये. म्हणजे काय, तर तुमच्या मोबाईलमध्ये ती सिस्टम असली पाहिजे की बरोबर या ठिकाणी त्यानं 6:55 ला सांगितलंच पाहिजे आता हे लेक्चर ऐकायचं आहे. त्याच वेळेला त्याच्यामधलं रेकॉर्डिंग ऑन होईल का, त्यानंतर या ठिकाणी ते झालेल्या रेकॉर्डिंगवर ट्रान्स्क्रिप्ट तयार होईल का, वाचून झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी ते स्टोअर होईल का नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये, लक्षात. या सगळ्या सिस्टम बनवणं हे गरजेचं असतं. मी तुम्हाला वारंवार सांगतो की एखाद्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया दररोजच्या या ठिकाणी नोट्स तुम्हाला दररोजच्या दररोज निर्णय पाठवतो. मग ते आलेले निर्णय तुमच्या भाषेमध्ये एकदा स्टोअर झाले तर पुन्हा रिव्हिजनसाठी तुमच्या समोर उपलब्ध होईल का, हेही महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे चांगल्या नोटबुक उपलब्ध आहेत. म्हणजे जाता जाता डोक्यात तुमच्या विचाराला एखादी कन्सेप्ट तुम्ही पूर्ण बोलली फक्त ऑडिओ फॉर्मॅटमध्ये, आणि त्या नोटबुक एम ला जर दिली तर त्याचे ते फ्लॅश कार्ड तुम्हाला तयार करून देतं, तुम्ही जे बोललेलं आहात त्याचे, लक्षात घ्या, आठवण्यासाठी.
तुम्ही वाचायला बसले तर वाचत असताना रेकॉर्डर ऑन करून ठेवला, तुम्ही लक्षात घ्या, मोठ्यानं वाचत असाल काही गोष्टी त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातून या ठिकाणी त्याला रेकॉर्डिंगची फाईल दिली तर तुम्हाला पाहिजे तसं या ठिकाणी ती ग्राफ बनवून देते, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने नोट्स बनवून देते, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून देतं. तर या सगळ्या असणाऱ्या सुविधांचा वापर करण्यासाठी पुन्हा बेसिकवर आपण येतोय की मला किमान लॉजिकल थिंकिंग जो भाग आहे तो माझ्यामधला डेव्हलप करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. हा फक्त आयटीचा भाग नाही आहे, आयटीच्या व्यक्तीला ते आलंच पाहिजे, आयटीच्या व्यक्तीला ते जमतच, लक्षात घ्या. पण प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम फ्री लाईफ कुणाचं आहे का? प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत, लक्षात घ्या. प्रॉब्लेम फ्री लाईफ असण्यासाठी प्रॉब्लेम सोडवण्याची कपॅसिटी महत्वाची डेव्हलप करणं गरजेचं आहे. येणारे चॅलेंजेस स्वीकारण्यासाठी स्वतः तयार असणं गरजेचं आहे, आणि म्हणून त्याची बेसिक एक गरज आहे की बेसिक कोडिंग मला माहीत असायला पाहिजे. टेक्नॉलॉजी लांबून बघण्यापेक्षा त्याचा फक्त उपभोक्ता म्हणजे काय की मी फक्त युजर आहे याच्यापेक्षा मी क्रिएटर आहे हे फार महत्वाचं समाधान असतं, लक्षात घ्या. मी भरपूर टूल वापरतो, भरपूर या ठिकाणी डेटा कंझ्युम करतो, मी सोशल मीडिया भरपूर वापरतो. सोशल मीडियाचा कंटेंट कंझ्युम करणं आणि सोशल मीडियाचा कंटेंट क्रिएटर असणं याच्यामध्ये जसा फरक आहे, तसं एआयचे टूल वापरणं आणि त्याच्यामधलं या ठिकाणी सिस्टम रेडी बनण्यासाठी, आपली स्वतःची सिस्टम तयार करण्यासाठी बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं हे फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. सूत्रसंचालक म्हणून तुमच्यामध्ये काम करणारी एखादी व्यक्ती असेल आणि त्याला वारंवार वेगवेगळे कोट लागतात, लक्षात घ्या, चांगल्या पद्धतीचे म्हणण्यासाठी. जर तुम्ही तुमच्या डिव्हाइसला ट्रेन केलं, एक सिस्टम लावली किंवा नवीन कविता, चारोळी, शेर किंवा जे काही या ठिकाणी वाक्य चांगले असतील विषयानुसार ती येतील का, यासाठी प्रयत्न मला सपोर्ट मिळेल का, तर तो सपोर्ट मिळू शकतो. ती सिस्टम तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते, तयार करता येऊ शकते. त्यामुळे आता प्रत्येकाचं पर्सनलाइज डिव्हाइस जे म्हणतो आपण त्याला, तुमचा मोबाईल हा तुमचा एक अत्यंत चांगला पर्सनल असिस्टंट बनू शकतो, पीए बनू शकतो, बरोबर आहे काय. आणि तो ज्यावेळेला पीए बनतो त्यावेळेला पीए ना आपल्याला काम सांगून चालेल का? आपण सांगेल ते काम त्यानं करायला पाहिजे, लक्षात घ्या. यासाठी थोडंसं आपण समजून घेऊया आजच्या या विषयामध्ये. टेक्निकल विषय असल्यानंतर लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला ते विषय बोर होतात किंवा समजणं कठीण होतं, पण ज्या वेळेला वेळापत्रक डिक्लेअर केलेलं आहे त्यावेळेला त्या गोष्टी जितक्या शक्य असतील तितक्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. थोड्याशा स्टेप लिहून घेण्याचा प्रयत्न करा, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात त्या लिहिल्यानंतर थोडं कृती करा. मी पुन्हा सांगतोय, लक्षात घ्या, ही व्याख्यानमाला आपण जी चालवतोय याचा अर्थ फक्त या ठिकाणी कीर्तन आणि प्रवचन असल्यासारखं नाही, ऐकायचं आणि सोडून द्यायचं, मनोरंजन तर अजिबातच नाही, लक्षात घ्या. आपण नवीन गोष्ट काहीतरी शिकण्यापासून दिवसाची सुरुवात करतोय. तुम्ही जसं शिकता तसं मलाही काही नवीन गोष्टी त्यामुळे या ठिकाणी शिकायला मिळतात, अभ्यासाला मिळतात, हे लक्षात घ्या. तर ही नवीन गोष्ट जी शिकतात ती कुठेतरी नोट डाऊन झाली पाहिजे, कुठेतरी त्याच्यावर आज काम झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आजच्या दिवसामध्ये कधीतरी दिवसभरामध्ये वेळ मिळेल त्यावेळेला माझे कोडिंगचा पाथ काय असेल, शिकायचं आहे का नाही शिकायचं आहे, कोण शिकतोय, त्याला काय इफेक्ट झाला, किमान समजून तर घ्या. विषय चर्चेला येतात त्यावेळेला त्या विषयावर या ठिकाणी आपली स्वतःची देखील चर्चा असणं, मतं बनणं हे अत्यंत गरजेचं असतं. हा एक विषय. दुसरी एक महत्वाची रिक्वेस्ट मला तुम्हाला करायची, लक्षात घ्या की तुम्ही सगळे लाईव्ह या ठिकाणी इथं असता कार्यक्रमामध्ये, पण बरेच विद्यार्थी आपले या ठिकाणी नंतर दिसत नाही आहेत, लक्षात घ्या. तर युट्यूबला दररोज हा व्हिडिओ अपलोड होतो झाल्यानंतर, लक्षात घ्या. तुम्ही हे लेक्चर सकाळी ऐकलेलं असतं, त्यामुळे मला थोडंसं अपेक्षित असं आहे की ह्या लेक्चरमध्ये जे काही तुम्हाला चुकीचं वाटलं, जे चांगलं वाटलं, जे आवडलं, ज्या गोष्टी तुम्ही शिकलात, हे जर मला त्या युट्यूब चॅनलवर कमेंटच्या माध्यमातून जर कळालं तर अजून थोडंसं बरं होईल की इतरांनाही लक्षात की बाबा असं या ठिकाणी ते आहे. आणि दुसरी छोटी गोष्ट करूया की तुमच्या कॉलेजचा जो कोणता ग्रुप आहे की ज्या ग्रुपवर आपले विद्यार्थी, करिअर संसदेचे इतर विद्यार्थी आहेत, त्या ग्रुपवरती लिंक टाकून देऊ दररोजच्या झालेल्या लेक्चरची. काही लोक बघतील त्याच्यामध्ये, काही लोक बघणार नाहीत, पण आपण ही दोन्ही गोष्टी करू शकतो. एक, तुमच्याकडची कमेंट त्या युट्यूबच्या व्हिडिओवर येऊ दे, जे काय असेल ते एक्झॅक्ट जे काय तुमचे मतं असतील, फीडबॅक असतील ते लक्षात घ्या, आणि त्यानंतर जितकं शक्य असेल तितकं शेअर करण्याचा प्रयत्न आपण याला करूया. आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा आपण या ठिकाणी उद्याच्या भागामध्ये भेटण्याच्या आश्वासनासहित आपण इथं थांबूया. धन्यवाद.